भंडाऱ्याच्या पहिल्या परिसरामध्ये गत काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसे धरणाच्या बॅकवॉटरची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे आणि यामुळे परिसरातील निमगाव आणि त्यांच्या आसपासच्या खालच्या भागात वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे। धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी आता शेतामध्ये शिरले असून जिल्हा परिषदेच्या शाळेपासून केवळ 100 फूट अंतरावर पोहोचले आहे आणि या परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण आहे। गेले कितीक वर्षापासून नेरला गावाच्या पुनर्वसनाच्या समस्याने पत्रव्यवहार शासनाला प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा शासन नेरला गावाकडे लक्ष देत नाही आणि आज अशी परिस्थिती आली आहे का गोसे धरणाच्या बॅकवॉटरमुळे आमच्या पिण्याच्या पाण्याची बोर हे पूर्णपणे बुडालेली आहे आणि मी 8 तारखेला स्वतः पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे पत्र दिलं आहे। तरी पण या गावाकडे अजूनपर्यंत आज 11 तारीख आहे, या 11 तारखेपर्यंत अजूनपर्यंत कोणताही शासनाचा प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही। अशी वेळ आली आहे का गाव आता रस्त्यावर उतरायच्या परिस्थितीमध्ये आहे का पाणी पिवायचं कसं आणि आरोग्य एवढा धोक्यात आलेला आहे का या शासनाला कितीही सांगितलं तरी जाग येत नाही। याला जागा आणण्यासाठी आम्हाला मागे जसं आम्ही जलसमाधी आंदोलन केलं आहे तसंच आता रस्ता रोको आंदोलन आणि असं कायमस्वरूपी आंदोलन करावं लागेल का जोपर्यंत गावाचं पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत, असा मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की शासनानं या 2 दिवसात आमच्याकडे लक्ष दिलं नाही, गावाच्या पुनर्वसनाबद्दल काही केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू।